नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी हरभऱ्याच्या शेतावरती आहेत, ज्या ठिकाणी PCT 410 हे GSP कंपनीचं 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक असं 3 प्रोडक्ट एकत्र असलेलं कॉम्बिनेशन आहे आपलं हे PCT 410 हे बीज प्रक्रिया केलेला प्लॉट आहे या ठिकाणी. तर त्यांचे मनोगत घेऊ आपण किंवा कसे रिझल्ट आले बीज प्रक्रिया केल्यानंतर आता या ठिकाणी. तर तुमचा परिचय द्या सुरुवातीला. कल्याण कैलासराव लक्कस, राहणार पारत, खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. हे PCT वापरलं सर. PCT मला उगवण शक्तीत एक नंबर वाटलं. म्हणजे काय केलं, आता माझ्या शेजारी एका जणांनी प्युअर गोल्ड वापरलेलं आहे आणि सॅलर प्रो वापरलेलं आहे. त्याला मोडावं लागलं, ते म्हणजे दबलं असं. मला तसं कुठंच झालं नाही. 10-12 एकरात मी वापरलेलं आहे, 2 लिटर वापरलेलं आहे ते. तुम्हाला कुठंच मोडावं लागलं नाही हरभरा. म्हणजे 2 लिटर PCT 10 एकरसाठी यांनी वापरलेलं आहे. आणि यांचं म्हणणं आहे की बियाण्याची जी सड असते सुरुवातीला जर्मिनेशन होताना, तर ती तुमचे बियाणं अजिबात सडलेलं नाही. मला कुठंच नाही, आता डबल कुठंच नाही लावावं लागलं किंवा म्हणजे इतर औषध जे लावले तर तिथं काय झालेलं आहे, त्यांना मोडावं लागलं, डबल पेरणी करावी लागली. आणि एकरी आता बियाणं तुम्ही किती पेरता? मी एकरी टाकलं 45 ते 48 किलो. 48 किलो. आणि काय भावाने घेतलेलं ते? ते घेतलेले 18,000 अगोदर सुरुवातीला. 1800. म्हणजे 180 रुपये किलो, म्हणजे 18,000 रुपये क्विंटल. बरोबर. म्हणजे 10,000 रुपये जवळजवळ खर्च होतो तो बियाण्याचा. तर तो यांचा वाचला या ठिकाणी PCT वापरल्यामुळं. कारण सोबतच्यांच्या शेजाऱ्यांचं काय झालं तर उगलंच नाही किंवा त्यांना डबल पेरणी करावं लागली, मोडावं लागलं. तर तो फायदा झाला की इथं PCT वापरल्यामुळं तो यांचा फायदा झाला. आणि या ठिकाणी तुम्ही जर्मिनेशन जर पाहायचं म्हणलं तर तुमच्या समोर आहे, एकदम एकसारखं वाढ आहे. जर्मिनेशनची संख्यासुद्धा एकसारखी आहे. जे जर्मिनेशन झालेलं ते एकसारखं झालेलं आहे, वाढसुद्धा एकसारखी आहे. आणि मरचं दिसत नाही आहे. जी सुरुवातीला जर्मिनेशन होताना जी सुरुवातीला जी मर होती, तर ती मर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत नाही आहे. हे PCTचा फायदा आहे या ठिकाणी बीज प्रक्रियेमुळं. आणखीन काय वाटतं तुम्हाला? तर मला हेच वाटलं की आपलं माझी लय बचत झाली ना. 10-12 एकरात मला समजून घ्या परत मोडा लागला असतं. 2-4 एकर किती बियाणं लागलं असतं. बरोबर. मग मी 10,000 रुपये हे गेलं पाहिजे, पण मग माझा फायदा झाला ना. हां, म्हणजे तुमची वेळ वाचली, खर्च वाचला, मेहनत वाचली आणि आज पीक चांगलं आहे तुमचं. चांगला आहे. बाकींच्याच आता उगणार, ते नंतर लेट होणार. ते नंतर होईनच ना. आता ते 15 दिवस जातच ना सर त्याच्यात. बरोबर. पहिला 8 दिवस तर उगायला जाणार, नंतर वाट पाहिजे 8 दिवस, पुन्हा ते गेले 15 दिवस, नंतर पेराचे पुन्हा ते 8 दिवस पुन्हा उगायला वाट पाहणार. तर PCT 410 हे बीज प्रक्रियेला हरभऱ्याला चांगलं आहे म्हणा. चांगला आहे. मी सोयाबीनला पण वापरणार पुढे आता. हां, तर यांचा एकदम आत्मविश्वास वाढलेला आहे PCTवरचा. त्यांनी जे अनुभव सांगितले त्यांचे बीज प्रक्रियेवरती झालेले, तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की PCT हे एकदम फायद्याचं आहे बीज प्रक्रियेसाठी.